ಹರೇ ಕೃಷ್ಣ सब्बीवन्ने होळीन सन्ननु शुभाशय. आता पुनिमय होळीन सन्ननु पुनिमा कैकम बोलाचे मी. होळीन सन्न का तर हमने सब्बीवन्ने भी ಗೊತ್ತಚ್ಚೆ. एकटा सभी जना रंग लगड़ीकन कलर लगड़ीकन एक संभ्रम सन्ननु संभ्रम कराचे मी. का तर एक प्रीतीय संकेत रंग लगडानु काय तर एक खुशीनु एक अगदी कलरना सभी लगड़ीकन एक खुशी व्यक्त करानु एक सण नहीं हमारो. हमी कवडू संभ्रमती खुशी ती कर्या तर भी हमारा सनातननु संस्कृतीना प्रकार तिने हमने आध्यात्मिकना पौराणिक कथा तर मिळच. तो ये होळीन सन्नने इन्हें पौराणिक कथा एक नमे दोन नमे 4 कथा छे ये होळीन सन्नना संबंध पडेला. एक तर हमने सब्बीवन्ने ಗೊತ್ತಚ್ಚೆ होली आणि भक्त प्रल्हाद होलिका आणि भक्त प्रल्हादनु कथा. आणि एक भी हमने सब्बीवन्ने ಗೊತ್ತಚ್ಚೆ शिव आणि मन्मथ कामने दहन करेलू. आणि एक कथा छे राजा पृथु आणि राक्षसी धुंडी कैकम बोलिकंचे ते राक्षसीन संहार करेलू. आणि एक कथा श्रीकृष्ण आणि पूतनानु. ते प्रकार ह्या होळीन सन्नने कैकम बोलिकन 4 कथा हमने ह्या आवाज. तिना एक जास्ती प्रचलितम असेलो कया तर होलिका दहन का तर होलिका आणि भक्त प्रल्हादनु कथा. होळीन सन्नम ऐक कथा भी हमी ऐकनू का तर हमी सन्न कसासाठी करायचं ते सन्ननु महत्त्व काचे कवानु कळलिकन कर्या तर तिना हमने अंजरा सन्न कराने एक जरा जास्ती एक हमने खुशी मिळच. तो ह्या आई कथा का तर एक भक्ती भी कऊ असनु कवानु देकडावच आणि एक दुष्टनु संहार कऊ होच कवानु भी ह्या हमने देकडावच. ह्या आता होलिका भक्त प्रल्हादनु कया तर हमने सब्बीवन्ने ಗೊತ್ತसेदनी दिती आणि कश्यपना बलशाली 2 पुत्र असच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. तवने 2 पुत्री भी असच एक सिंहिका आणि एक होलिका कैकन. सिंहिणी कैकम भी बोलत तिने सिंहिका कैकम भी बोलच. तो 2 पुत्री तवने असच. बोली चालिकन राक्षसनु वंश का तर हिरण्याक्ष हिरण्यकशिपू ये राक्षसवन्ना लिस्ट मावणार आहे. ह्या हिरण्याक्षनु कथा तर बहुतेक हमने सब्बीवन्ने भी ಗೊತ್ತಚ್ಚೆ. हिरण्याक्ष पृथ्वीम पाणीम डुबाडिकन राख्योतो. तेव्हा ते पृथ्वीनं भार लावासाठी कैकम बोलिकन स्वतः नारायण वराहन रूपती ऐकन पृथ्वीनं रक्षा करायचं. आणि सिंहिणीनु कथा भी हमने ಗೊತ್ತಚ್ಚೆ. हमी सभी जना हनुमान चालीसा बोलाच रामायणनु कथा ऐकाच. हनुमान लंकान जातवा समुद्र दाटत तवा सिंहिणी कवाना राक्षसनु संहार कर्याता कैकम बोलिकन. आता ती आता उरेलवाला आणि 2 जना कया तर हिरण्यकशिपू आणि होलिका ये 2 जना आता उऱ्याच. यवनु संहार होच कवानु हमी एक कथामध्ये देखाच. यवने आणि होळीना सन्नने का संबंध छे ते भी देखा हमी. हिरण्यकश्यप एक राक्षस अहंकारी लय अत्याचारी होतो. आणि ब्रह्मने तपस करिकन बलशाली होतो शक्ती लिहिड होतो कंडाटी. ते शक्तीनं एक अहंकार ती सब्बी देववन्ना संगाट युद्ध करिकन सभी देववन्याती तवनु अधिकार छीन लिहिड होतो हिरण्यकश्यप. तो सब्बीकडे ते तवनु अधिकार छीन लिकन सब्बीकडे भी एक तिनूच एक राज्य स्थापना करतो. इना ती सब्बी देवता मिळिकन लई बेजार होच लई त्रास मसच. सभी देववन्ना ते भी हौस श्रेष्ठ कवानु तिने एक अहंकार असच. माराती मट्टा कोण भी नाही हौस सब्बी ती मट्टो कैकम बोलिकन एक असच. तो सब्बी तिनो अहंकार जास्ती हेल्तवा कऊ की एक सब्बी शक्ती संग्रह करिकन देवो सब्बी जना हिरण्यकशिपूवर युद्ध करच. ते युद्धम देवोವನ್ನು ವಿಜಯ ಹೀಗೆ छोडच.
हे हिरण्यकश्यप तो का करायचे हो आता मारू बल कम होच आता अंजर जास्ती बलशाली होणू काही कम बोली का ना आणि तपस्सनी जाश आणि तपस्ने काय का आणि ब्रह्मदेवने आणि तपस्स करायचे एवढू कठीण तपस्स करायचं तवा एवढू कठीण तपस्स करायचं तैसू कठीण तपस करिकन आहार छोडायचं एक पोगर हुबरायचं उन्न पाऊस थंड सब्बी हुबरीकन तिना दाढी ती केसो ती पूरा तिनु शरीर झापे गई छोड़ी सकच आणि ಗೆದ್ದಲು ಹುಳ ಸವಿ भी तिनु मांस खाई छोड्या सकच ऐसू कठीण तपस्स हिरण्यकश्यपु करच हिरण्यकश्यपु आई तपस्सने जातवा हिरण्यकश्यपुनी बेर कयादू गर्भवती असच गर्भवतीन छोडीकन हिरण्यकश्यपु तपस करान जाच ब्रह्मने तपस्वी करायचं इना ऐसा कठीण तपसने ब्रह्म तर प्रत्यक्ष होणू चता छोडान वाटच तू नाही का वर होणू कैकन मांग कैकन बोलायचं हिरण्यकश्यपु एकच वर मांगायचं मने कोणातिवी मृत्यू नावनो हाऊ अमर असणू कैकन बोली का ना अमरत्वनु वर मागायचं ब्रह्म बोलायचं मूर्खननी काकात्र वर मागू नको अमरत्व ते देववन्ने मात्र सीमित शे राक्षसवन्ने ते अमरत्वनु वर देवा नव्हतो नाही दुसरू कातर मागतो काही कम बोलायचं तवा लई शाणपण ती अगदी लई विचार करीक न हिरण्यकश्यपु का वर मागायचे ओके तो तर म्हणे मरण आव्हानच अशी तर ब्रह्मना सृष्टीना कसा ती बी मरण आयसारखं नाही का तर आई प्रपंच ब्रह्मसृष्टी सब्बी भी ब्रह्मसृष्टी करेलो ह्या हर एक प्राणी पक्षी मानव दानव नाग सब्बी भी ब्रह्मसृष्टीना असच हे ब्रह्मसृष्टीना कोणातीवी मरण आयेसारखं नाही काय कन मागायचं पासत त्यांनी बोलायचं मने कोणतं शस्त्र अस्त्र तिवी मरण आयेसारखं नाही तै बी हूँ कच आणि था बोलायचं हिरण्यकश्यपु ना दिसम ना रातम दिस असेल तो अभी मरण ना रात असेल तो अभी मरण ना आणि बोलायचं घर में भी मरण ना घर में ती बाहर भी मरण ना यूँ अपने काका हुनु तिने काका कवाडे जाच तो सब्बी तर ती भी मांगस आकाशम मरण ना पाताळम मरण ना यूँ सब्बी मांगी कन सब्बी भी लास्ट ने ऐसू मरण देतो कैकम बोलता मच ब्रह्म हूँ कैकम बोलच हसीले तो बोलच ब्रह्म लई शाणो ही कन वर मांग्यो बा तू असन दिले देखा कत्र कैकम बोली कन ब्रह्म तथा असतो कैकम बोलायचं आता ह्या हिरण्यकश्यपून कवडू अंजर अहंकारवनु का कतर कोणता थर ती बी मरणत नायदनी मांग्यो सच मरण आव्हान नको कैकम बोल्यो अमरत्वनु नाही देव तर बी ब्रह्म ह्या हिरण्यकश्यपू मांग्याला वरम कवती बी तिने मरणच यासारखं नाही ब्रह्मसृष्टी ती नाही शस्त्र अस्त्र ती भी नहीं घर में ती बाहर भी नहीं घर में ती मद में भी नहीं रात ने भी नहीं दिस ने भी नहीं कहू तो तर निखा मरण कत्रता ह्यू सहज कवसाचे तो कोण तुम्ही एक या मरणाने अवकाश नाही हिरण्यकश्यपून आता ह्या हिरण्यकश्यपू का छोडीकन गर्भवतीन छोडीकन गयो असच हिरण्यकश्यपू तपस्सने जाता म्हणजे इंद्र का करच ते पत्नीનું अपहरण કરે છે हिरण्यकश्यपुની पत्नी कयादूનું अपहरण करानवश अपहरण करीकन तिने बल्लीकन जातवा वाटम नारद महर्षी भेटश नारद महर्षी भेटीकर इंद्रने बोलच तू आई करत ते अधर्मनु काम स्त्रीનું अपहरण कवांबी ना करनो आई घोर अपराध शे आई सु काम करू नको तू सब्बी देववन्ने बी कळंक वचिनाती आई करू नको तू कैकम बोलीकन इंद्रने बुद्धिवाद बोलच इंद्र भी हूँ जान छोड़ कैकम बोलीकन छोड़ीकन जाच मात्र ते कयादून गर्भवतीन नारद तवना आश्रम ने बल्ली गईकन था तवनु अतिथि सत्कार करश था नारद सदा नारायणना भक्त हरिभक्त नारद सदा एक नामस्मरण करणारा कयादून था बल्ली गईकन तवने बटाडीकन ते कयादून बटाडीकन गर्भवती बायकोन बटाडीकन दररोज भागवतनु पठण करश आई ह्या गर्भवती बायकोनच कैकन हुनू कैकम बोलतीच गर्भवती बायको सभी भी कसासाठी ऐकू नको आणू बी तुमने या उत्तर मिळी गई छोडाच
गर्भवती कयादून बटाडीकन दररोज भागवत पठण करच आणि दररोज था नारद नामस्मरण करता असच तई बी गर्भवतीना कानर गर्भमसेला शिशूना कानर पडतो असच. तई ऐकी कन गर्भवती का असेल कयादून गर्भ का बाळ असच तई परम हरिभक्त ही गई छोड़ा. तई सु हरिभक्त तई बाळ पैदा हो तर बाळ पूर्ण हरिनामस्मरण करतो असच. पैदा ह्याला बाळनेच कवाडच हरिनामस्मरण बिना का भी नहीं सब्बी भी भगवाननु छे कैकम बोलिकन तवडू एक ते बाळने पटी गई छोड़ी असच. तई ऐकी कन तवडू एक था तवने भगवान तसो भक्त ही गई छोड़स. तसो भगवाननो भक्त हेल तिनु नाव प्रल्हाद कैकन राखच. पासत्ती हिरण्य कश्यपु अरमन्य नवच पासत्ता कयादु भी अवच बाळ पैदा हो असच बेटो अति सुंदर असच तेजस्वी असच बाळने देखी कन हिरण्य कश्यपु भी कंडाटी खुशी होच. मात्र आई बाळ हरिभक्त छे कवानु था प्रल्हादना हिरण्य कश्यपून ಗೊತ್ತस्तु नाही. तो प्रल्हादने एक ज्ञानासाठी काही बोलिकन गुरुकुलने धाडाचे. मात्र था गुरुकुलने ज्ञानने गयो तर भी प्रल्हाद पूर्ण हरिनामस्मरणच करतो असच. आई सब्बी भी हिरण्य कश्यपून कळच आई का बा मारो बेटो हरिभक्त ही गयोच काही बोलिकन तव तुडी कतर हिरण्य कश्यपू पूर्ण त्यो विजयी होच काही बोलिकन अमरत्वनं वर लिहोच काही बोलिकन तिनु मरण साध्य नाही आता काही बोलिकन सब्बीकडे बी एक हिरण्यकश्यपू देव हवच स्वतः देव मारूच पूजा करो तुम्ही काही बोलिकन सभ्य हिरण्यकश्यपूनुच नामस्मरण करनू हिरण्यकश्यपूनुच जप करनू हिरण्यकश्यपूनुच पूजा करनू हमी भगवान ने कौ एक स्मरण ध्यान पूजा करायचे तो ह्या हिरण्यकश्यपूनु करनू काही एक कायदो काढायचा. मात्र ह्या बेटो परम हरिभक्त असच आई बेटान लागूच होतू नाही. सब्बी गाव लोक तिनु स्मरण करनू नाही करेला लावांनी दंड शिक्षा देतो असच. तिने डरीकंतर था लोक हरिभक्त नको बा आता जान छोड हिरण्यकश्यपूनुच बोला कैकन करता असच. मात्र प्रल्हाद डरतो नाही. आई सभी देखीकन एकदा हिरण्यकश्यपून कळच नाही तू ह्यो कसासाठी करतो कैकन बोलिकन बेटान विचारच हरिना शिवा ये प्रपंचम दुसरा कोण बी मट्टावान साध्य नाही. स्वतः नारायणच मट्टो छे नारायणनु स्मरण करनू तू भी नारायणनु स्मरण कर तू भी उद्धार होच कैकन उलटू बापने अक्कल बोलच. आई बापने राग अवच राग ऐकन तवा हिरण्यकश्यपून माराडान लई प्रयत्न करच अग्निम घालच डोंगरवरती सटाडच शस्त्र ती मारणू कैकन देखच विष सर्पना मदमट्टम छोडी देखच डोंगरवरती सटाडच का कर्या तर भी हिरण्यकश्यपू कवडू प्रयत्न कर्यो तर भी प्रल्हादनु मरण होतू नहीं. ಈ ಲೈ ಚಿಂತಾ ಹೀಗೆ छोड़त था हिरण्यकश्यपून का करनो होता कौईने मारनू कैकन तवा तिने भईन होलिका आवच. होलिका ऐकन बोलच अण्णा तू का चिंता करू नको प्रल्हादने कौ मारनू कौन मने वच्चे तू मने वपसाडी छोड़ताय कैकन बोलिकन होलिका बोलच. स्वतः होलिका तपस करिकन ब्रह्मती वर ली असच अग्निम बटी तरबी अग्निस्पर्श हो तर भी तिने दहन करनू ना कैकन. ते सभी भी अण्णान बोलच खुशी ही गई हिरण्यकश्यपू भी मट्टू अग्निकुंड रेडी करच होलिकान मदम मट्टम बटाडच तिना मांडीवर प्रल्हादने बटाडच अग्निस्पर्श करच मस्त बोतू लागच. मात्र ह्या होलिका इसरच ब्रह्म वर देता बोलेल असच चुगोट कामसाठी त्वय उपयोग करनू स्वार्थसाठी उपयोग करी तर तारू दहन होच कैकन बोलिकन ह्या होलिकाना इसर पडच. था होलिका स्वतः अग्निम बटच होलिका जली गई छोड़च प्रल्हाद नामस्मरण करतो बारवच. प्रल्हादने देखीकन आणि हिरण्यकश्यपून त्रास होच.